देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. वर्ष झालं, पण शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी राहायला आलेलं नव्हतं. एका मजल्यावर 2च फ्लॅट्स आणि मजलेही 2च, तळमजला आणि पहिला मजला. पहिल्या मजल्यावर गौरी राहायची. हेमू ऑफिसला गेला की हा 3 खोल्याचा फ्लॅट आणि गौरी. हेमू ऑफिसला जाईपर्यंत जरा घाई असायची. तो सारखा धावपळ करत असायचा. गौरी त्याला मदत करायला पाहिजे, पण तो अजिबात लक्ष द्यायचा नाही. स्वतःच 2 सँडविच करून खायचा आणि थोडी फळं आणि 1 सँडविच लंच बॉक्समध्ये भरून निघून जायचा. लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं आणि पहिले काही महिने सोडले तर हेमून जो प्रदीर्घ आबोला धरला होता तो अजून सुरूच होता. गौरी त्याला जणू नजरेसमोर नको होती. आबोल्याचं पहिलं काही दिवस गौरीला अतोनात त्रास झाला होता. आता मात्र ती उलटच विचार करत होती. कधी एकदा तो ऑफिसला जातोय असा विचार. एकदा तो ऑफिसला गेला की रान मोकळं. स्वतःपुरतं करा हवं ते. गॅलरीत उभं राहून रस्ता न्याळा. हवा तितका TV पहा. फोन आलं तर डुंकूनही बघू नका. हे मुला रात्री परतायला थेट 11च वाजायच्या. लग्नाला काही अर्थच नव्हता. लग्नापूर्वी गौरीने एक गोष्ट हे मुला सांगितली. ती लग्नानंतर अचानक समजली आणि हेमू भडकला. त्यानं गौरीशी बोलणं तोडलं. तुझं तू जग म्हणाला, माझं मी जगतो. पहिल्यांदा अतिशय मनस्ताप झालेला गौरीला अशा विचित्र सहजीवनात रस निर्माण झाला होता. पूर्ण स्वातंत्र्य, एकमेकांना एकमेकाचं अस्तित्व जाणवत तर आहे, पण त्या पलीकडं काही नाही. अजून काय पाहिजे? हे मुला तेच बरं पडत होतं. या असल्या बायकांशी बोलत बसण्यापेक्षा घरचा उपयोग फक्त एक विश्रांतीचा थांबा आणि सकाळी नाश्ता करण्याची जागा म्हणून केलेला काय वाईट? हळूहळू तोही लाईफ एन्जॉय करू लागला. शेजारचा मिरर इमेज फ्लॅट बघायला 17 जण येऊन जायचे, पण कोणी पसंत करायचं नाही. आधी गौरीला वैताग यायचा. ते अगदी दारात उभं राहून होतकरू फ्लॅट खरीददाराकडे बघून हसायची वगैरे, पण कोणीच फ्लॅट पसंत करत नाही म्हटल्यावर तिचा त्यातला इंटरेस्ट संपायचा. आता तर तिला वाटत होतं की शेजारी कोणी येऊच नाही. खाली तांबे राहायचे. दोन्ही फ्लॅट्स त्यांचेच होते. आजी आजोबा असायचे फक्त. मुलगा सून आणि नातवंडे परदेशात. या आजी आजोबांना एकांताची आणि एकटेपणाची सवय झालेली होती. गौरीला आजी आवडायच्या नाहीत. आजोबा बिचारे अंगणात सकाळी पेपर वाचत बसायचे आणि चहा घ्यायचे, पण आजी जरा भोचक होत्या. वरपर्यंत येऊन गौरीला काहीतरी खायला केले वगैरे देऊन जायच्या. घरात डोकावून कोणी असलं की ते पाहायच्या, नाही त्या चौकशा करायच्या. तुम्ही कुठे बाहेर का जात नाही? मिस्टरांना नेहमी उशीरच का होतो वगैरे. हिला काय करायच्या भानगडी असं म्हणून गौरी वरकरणी हसून त्यांना कटवायच्या. संबंध अधिक वाढू नयेत म्हणून स्वतः मात्र काही नेऊन द्यायची नाही आजी आजोबांना. गौरीला माहीत होतं सून जवळ राहत असो अथवा नसो, या असल्या म्हाताऱ्या बायकांना दुसऱ्या घराच्या सुनांच्या मुलीशी जुळून घ्यायला आणि स्वतःच्या सुनेपेक्षा स्वतःच गोड व्हायला आवडतं. तसं केल्यामुळं आपोआप सून एकटी पडते आणि आपल्यावरचं बाकीचं प्रेमाचा वर्षाव करत राहतात. यातून सून भडकली की एक विषय मिळतोच. गौरीला असल्या विषयात काही स्वारस्य नव्हतं, पण एकदा एक विचित्र प्रकार झाला. हेमू ऑफिसला निघाला आणि जिन्यावरून अचानक पडला. मागून गौरी धावली. तोवर तो वेदना सहन करत उभा राहून
आणि गौरीकडे डुंकूनही न पाहता निघून चाललेला होता. आपण हेमूला इतक्या नकोशा झालेला आहोत ही जाणीव गौरीचं मन पोखरून गेली. तिनं काही क्षणात जिन्यात उभं राहून पाहिलं तर आजी धावत वर येत होत्या. त्यांनी काय झालं म्हणून विचारलं आणि गौरीनं सांगितलं की मिस्टर जरा पडले, पण आता ठीक आहेत, गेले ऑफिसला. मागून त्या तांब्यांच्या दारात आजोबाही आले टेकत आणि त्यांनी नुसती या दोघींकडे पाहिलं आणि आत गेले. आजी खाली उतरून निघाल्या आणि माग वळत म्हणाल्या, काही लागलं तर सांग बाळा, आपणच आहोत एकमेकांना. पहिल्यांदाच गौरीला भडभडून आलं. बाळ ही ऐकायला आपण इतके ताणलो होतो हेच तिला माहीत नव्हतं. अचानक आजीचा आधार वाटू लागला. आजोबाबाबत मात्र मनात आडी निर्माण झाली. हेमूचा तर संतापच आला. इतका कसला इगो, असेल फसवलं मी एकदा, पण सगळं वैवाहिक आयुष्य नासवायला हवं आहे का? आणि इतका राग आहे तर दुसरी का नाही आणत कोणी? मी स्वतःहून निघून जाईन तिला पाहिल्या की हा दिवसभर कुणीकडे तरी असतोच तेही माहीत नाही. एकदा लक्षच ठेवायला हवं. पण आजीनी मात्र मन जिंकलं गौरीचं. त्यांचा एक चांगला परिणाम झाला. गौरीच्या आयुष्यात काही सुखाचं क्षण येऊ लागलं. हेमू ऑफिसला गेला की निवांत स्वतःच्या आवरून गौरी गॅलरीत जरा वेळ उभी राहायची. खाली अंगणात आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर जेवणाचं ताट घेऊन जेवायला बसलेले दिसले की गौरीला समजायचं आजी आता रिकाम्या झाल्या असणार कामातून. मग ती हळूच जिन्यात येऊन खाली बघायची. आजी आधीच आलेल्या असल्या तर हसून तिथंच बसायची, आलेल्या नसल्या तर थोडा वेळ वाट पाहायची. थोड्या वेळानं तरी त्या यायच्या. एक दोनदा असंही झालं की गौरीनं आजीना हाकही मारली आजी म्हणून. आजीची कळी खुलली. त्या लगबगीनं आल्या जिन्यात. आता गप्पा रोजच्याच होऊ लागल्या. गप्पांचा विषय कुटुंबापासून सुरू होऊन जगभर फिरून पुन्हा कुटुंबापाशीच येऊन संपायचा. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या गप्पा तिन्ही सांजेला संपायच्या आणि मग दोघी उदास होऊन आपापल्या घरी जायच्या. आजीनी गौरीशी बोलताना मुलाबाळाचा विषय काढला की गौरीचा चेहरा खारकन उतरायचा, पण ती अजूनही आजी तो विषय काढायच्याच. हळूहळू गौरीला असं वाटू लागलं की निदान ही म्हातारी तो विषय काढत आहे म्हणून तो विषय निघतोय तरी. हे मुला काय पडलंय, निदान म्हातारपणी आधार म्हणून तरी काहीतरी विचार करायला हरकत नाही. दोघींच्या गप्पा हरपून ऐकणारा तो जिना म्हणजे जणू त्या गप्पांचा एक साथीदारच झाला. आजी खालच्या पायरीवर, गौरी 2 पायऱ्या सोडून वरच्या पायरीवर. कधी गौरीच्या साडीची चौकशी, कधी परदेशी असल्या नातवंडाच्या बालपणाचं कौतुक, कधी हवामानाच्या गप्पा, तर कधी नवऱ्याच्या तक्रारी. आता दोघी जणू जीवलग मैत्रिणी झाल्या. वयाचं बंधन संपलं, वेळेचं बंधन संपलं, नात्याला नाव असावं अशी गरज नाही. आता तर गौरी आजीना चक्क शुभदा असं म्हणू लागली. आश्चर्य म्हणजे आजीना तेच अधिक आवडू लागलं. गप्पांना आता विषयाचं बंधन नव्हतं. हसणं, रडणं, तावातावानं बोलणं, कुजबुजणं सगळं त्याच जिन्यात. जर त्या जिन्याला मेमरी कार्ड असतं तर 2 समांतर चाललेल्या दुःखद कहाण्याचा संगम, अद्भुत कथाविष्कार त्यानं प्रस्तुत केलाही असता. एका दिवशी आजी आल्या नाहीत तर गौरी फुगून बसायची. मग त्याही वयात आजी लाजून म्हणायच्या, काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्यामुळे मीच यांना म्हणाले की मी गौराक्काबरोबर वेळ घालवणार नाही. गौरीचे डोळे मधूनच भरून यायचे. आजीच्या प्रदीर्घ वैवाहिक जीवनात सध्या असलेल्या एकलकोंडेपणा आणि आजोबांचे किंचित अंतर्मुखपणे बसणे सोडले तर सगळेच आलबेलं होतं. तिच्या स्वतःच्या वैवाहिक आयुष्याला मात्र काहीच अर्थ नव्हता. एकदा अशाच दोघी जिन्यात बसलेल्या असताना अचानक हेमू ऑफिसमधून लवकर आला. या दोघी त्याला बघून जिन्यात पटकन सरकून बसल्या. हेमू तिरसटासारखा घरी गेला. गौरीने आता मात्र मला जायला हवं असा खोटाचा अभिनय करून आजीची परवानगी घेतली आणि ती लगबगीने वर गेली. तोवर हेमू बॅग भरून
परतही निघाला होता. गौरीला बायही न करता तो गेला हे पाहून गौरी हमसून हमसून रडली आणि जिन्यात पुन्हा आली. तेव्हा आजी गंभीरनं तिचीच वाट पाहत होत्या. त्याने तिच्या भावना समजून तिच्या केसातून खूप वेळ हात फिरवला. आईला मुलगी भेटली, मैत्रिणीला मैत्रिणीने समजून घेतलं. अशाच त्या दोघी जिन्यात बसत राहिल्या. आजी आजोबा, गौरी, हेमू आणि जिना अशी एक नात्याची विचित्र साखळी तयार झाली. जागेचे मालक अधूनमधून नवीन गिरायकांना गौरीच्या शेजारचा फ्लॅट दाखवायला आणायचे. तेवढ्यापुरता त्या जिन्यात उठून आपापल्या घरात जायच्या, उगीच आपल्याला पाहून ह्या लोकांनी घराबद्दल मत बनवायला नको म्हणून. आणि एक दिवस चक्क शेजारचा फ्लॅट विकला गेला. हद्दच झाली. अगदी हेमू आणि गौरीसारखे कुटुंब, फक्त त्यांना एक गोंडस मुलगी होती, मनाली तिचं नाव. मनालीची आई अनघा गौरीपेक्षा 1-2 वर्षांनी मोठी असेल. गौरी खुश झाली. ही बातमी आजींना सांगण्यासाठी ती जिन्यात आली. आजी जिन्यात होत्याच, त्यांना ते समजलंच होतं. दोघी कितीतरी वेळ हुरळून एकमेकींशी बोलत होत्या. शेवटी नव्या मैत्रिणीची ओळख करून घेण्यासाठी तिच्या घराची बेल वाजवली. अनघाने हसतमुखपणे दरवाजा उघडला. या दोघींना पाहून आत या म्हणाली, पण या दोघींनी तिला गप्पा मारायला जिन्यातच बोलवलं. आलेच 10 मिनिटात म्हणत ती आत गेली. एकमेकीकडे आनंदाने पाहत नेहमीच्या पायऱ्यांवर येऊन बसल्या. 3-4 मिनिटात एकदम मोठा आवाज झाला. यांनी दचकून वर पाहिलं तर अनघा तिच्या जिन्यावरून कोसळून गडगडत खाली आली होती. तिचं डोकं एका भिंतीवर आपटून खूप रक्त वाहिलं होतं. आवाजाने आणि दिसणाऱ्या दृश्याने या दोघी थिजून पाहत राहिल्या. खालून आजोबाई गायगायने वर आले. हळूहळू माणसं जमली. अनघाच्या नवऱ्याला शैलेशला कोणीतरी फोन करून बोलवलं. तोवर डॉक्टर आलेले होते. त्याने अनघाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याचं सांगितलं. शैलेश आर्तपणे रडत राहिला. फोन आल्यामुळं हेमू त्वरित घरी आला होता. शैलेशचं सांत्वन करत राहिला. आजोबा शैलेशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, या जिन्याला सवाशन नाही चालत घरात. माझी बायको अशी जिन्यावरून पडून गेली, या हेमूची गौरी तशीच गेली आणि आता तुझी बायकोही.